Guys, so this is third day to our road trip to BAM. Look at the view. तर आम्ही कॅनमूर मध्ये राहिलेलो काल रात्री, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर आमचा स्टे झाला जवळजवळ 10:30च्या आसपास. आम्ही चेकआउट केलं सगळं आवरून वगैरे आणि आता टेस्ला चार्जिंगच्या इथे आलोय आणि चार्ज करतोय गाडी. आणि याच्यानंतर आपण जाणार आहोत जॅस्पर. सो ऑन द वे आज थोडा पाऊस आहे आणि ढग लिटरली खाली आले, खूप सुंदर दिसत आहेत. मी तुम्हाला जाता जाता जर्नी दाखवते. सो थोडा थोडा पाऊस पडतोय आणि टेस्ला चार्ज होतीये. 54% आहे आणि 49 मिनिट्स मध्ये चार्ज होईल. तर आता आम्ही ग्रोसरी घ्यायला चाललोय. कूलर मध्ये आईस नाहीये तर ते घेऊ. पाणी पण संपलंय. स्प्राइट है पानी की हा 789चा आहे. हा मोठा डंपर कितीला आहे? 449चा. आणि चटर बटर घेऊ जरा लागतं मस्त. यू आर द वर्स्ट पॅसेंजर. वर्स्ट का वर्स्ट पॅसेंजर? काय केलं मी असं? काय नाही करत तेच तर सगळं मलाच करायला लागतं. रस्ता बघ, खायला वेळा देते ना, खायला पण तिथे मलाच घेऊन जायला लागतं. आय एम ऑन वेकेशन प्लीज अँड यू आर माय एम्प्लॉई. काय बोलत होती? आम्ही कॅनमूर मधून निघालोय. आम्ही जॅस्परला जाणार आहे आज स्टे करायला. तो ऑन द वे टू जॅस्पर देर इज फर्स्ट स्टॉप पिटो और पेटो लेक. तर तिथे वोई मिल गयाची शूटिंग झालेली. सो इट्स अ ब्युटिफुल स्पॉट जो मी बघितलेला तो आज आंखों से देखेंगे. रील में बहुत देख लिया. अरे किती ग्रीन आहे का रे ही नदी, है ना? तर कॅनमूर टू जॅस्पर जाताना मध्ये एक व्ह्यू पॉइंट लागलाय आणि तो खूप सुंदर आहे. खूप साऱ्या गाड्या इथे रोडवर मध्ये थांबल्यात. फर्जी डिग्री नाहीये, तू डब्बू गोळा आहे. लग्नाच्या आधी हे सगळं कन्फर्म करो. डिग्री ओरिजिनल आहे काय? छानपणा करू नको. ऐसा क्या कर दिया मैंने फर्जी डिग्री वाला. आता तिथे दाखवायचं तर तिथे लांबचं दाखवते फेन्स. त्या बाजूला आहे. ठीक आहे. हा ही फेन्स पूर्ण याच्यावर आहे हे सांगायचं होतं मला. तुला एवढी सुंदर बायको भेटली आणि इंटेलिजंट पण आहे थोडीशी. 50% ब्रेन आहे मला. तेच ना 50%च आहे. वीडियो में ये नहीं डाला जाएगा सिद्धेश. मैं डालूंगा मेरे चैनल. गाइस फॉलो मी. फेक इन्फ्लुएंसर, डोंट फॉलो. काय आहे जागा यार. शिट. इथे हायवे मध्ये थांबून पास घ्यायला लागतो. No. How much for the yearly? For the yearly, it's 151.25 for the family one. With the tax? Yeah. And it's valid for 1 year? Till the end of June next year. Oh, okay. It's 151.25. Wow, just wow. जबरदस्त भाई. खूप ना थोडस सकाळपासून अख्खा किटकॅटचा पुडा खाल्लाय आणि अजून चॉकलेट मागतोय. वडापाव भेटला असता ना एक नंबर मजा ही आ जात असा. $20 भी देना ऍक्च्युली कांद्याची भजीची आठवण येते यार पाऊस पडतोय तर. वॉट अ व्ह्यू यार अनिकेत. आणि ऑटो पायलट इज रिअली व्हेरी नाईस. सगळ्यात बेस्ट डिसिजन होता ऑटो पायलट म्हणजे टेस्लाचा. आम्ही सरीमध्ये आमच्या घरातून निघाल्यापासून 1100 किलोमीटर ट्रॅव्हल केलंय आणि असं बिलकुल नाही वाटलं की खूप जास्त दमलोय किंवा मरायला टेकलोय. ऐसा कुछ नाही हुआ. सगळं बघत बघत इकडे तिकडे
ए इथे पण व्यू पॉइंट आहे बघ. पुढे झाला ना. ठीक आहे, होता है कुछ कुछ मिस हो जाता है. खूप सुंदर आहे. हा आता मी टेस्लाचं बोलत होती. 1100 किलोमीटरची जर्नी केली आणि खरं सिरियसली 1100 किलोमीटर खाऊ नाहीये. आणि आम्ही पहिल्यांदा ड्राईव्ह करतोय एवढ्या लांब है ना अनिकेत. आणि एवढे तास बसायचं यायचं सगळं मॅनेज करायचं. इट्स अ ग्रेट वर्क. म्हणजे खूप प्लॅनिंग आणि हे सगळं लागतं, पण टेस्लाने खूप हेल्प केली. वन साइड ऑटो पायलटनी गाडी चालवली आहे. आणि आम्हाला आधी वाटलेलं चार्जिंग कशी होईल हा वेळात पोहोचूया, पण हाय सगळीकडे चार्जेस. हा सगळीकडे मेन म्हणजे चार्जर्स आहेत. फक्त नीट प्लॅन करा, नाही तर कसं इन दी लास्ट आपले थोडासा प्रॉब्लेम झालेला की बाबा 5% वर पोहोचतोय, 10% वर पोहोचतोय. तो पोहोचवतो पण एवढं कट टू कट ठेवलं नाही पाहिजे एवढा आम्हाला. पण तिथून पण तुम्हाला दुसरीकडे जायचं असेल तर ते मॅनेज. हा कारण कसं आहे आता हे नॅशनल पार्क्स आहेत, कधी कधी चार्जर चालत नाही, कधी कधी स्लॉट चालत नाहीत. देर इज नो वन. म्हणजे त्या पार्क साईटवर कोणीच नसतं तुम्हाला हेल्प करायला. यू आर ऑन युअर ओन. तर अशा केसेसमध्ये फक्त थोडंसं बघायला लागतं. बट अभी बहुत सारा एक्सपिरियंस आ गया है. प्रो हो गए है. पिरो हिरो. ओके सो इथे खूप व्ह्यू पॉइंट आहे. त्याच्यावर सगळं म्हणजे बाजूला डोंगर आहे, त्याच्यावर सगळा बर्फ आहे आणि हे पाऊस पडतोय आणि एवढी थंडी वाजते. मी कुडकुडायला लागली आणि आतमध्ये येऊन बसली. आय कॅन्ट शो यू दिस. इट्स टू कोल्ड. मी येऊन आतमध्ये दुबकून बसली आहे. अनिकेत बाहेर फिरतोय. आता मला शिव्या झाली. अनिकेतने मला बाहेर काढलाय. आय शो यू द व्ह्यू. इट्स रिअली स्टनिंग. मला तर हेच बघायचं. खूप खरंच खूप सुंदर आहे. खूपच लोक कुडकुडत आहेत पण तरी पण फोटो काढायचा बंद नाही करत आहेत. And this is the parking of Peto Lake. Oh my god. पार्किंग एवढी सुंदर आहे. वॉकिंग ऑन अ ट्रेल. आणि आम्हाला जाता जाता आत्ताच एक बियर दिसलेला. बियर नाही डिअर. ही वॉज व्हेरी क्यूट. लगेच पळायला शूट करायच्या आधीच. बट या ही अशी वाली ट्रेल आहे वर. हो लुक ॲट दिस व्ह्यू. खूप सुंदर आहे ना. खूप सुंदर आहे. म्हणजे लिटरली मी फिल्टर्स पण नाही टाकत आहे. हे ऍक्च्युली ब्ल्यू पाणी. ब्ल्यू. तिथे पेटो लेक आहे जो आम्ही वर जाऊन बघितला आणि आता निघालोय. वर जाऊन आम्हाला जे डोंगर दिसलेले ते डोंगर क्रॉस करून आम्ही चाललोय. जॅस्पर बॅम्फ तर काय और बेर नाही. ममा बेर विथ 3 कप्स. जर का आपण बेर नाही बघितला ना आणि थू आहे आपल्यावर. थू. मी तर बघितला झोपेत. सो ऑन द वे टू जॅस्पर आपण इथे मध्ये थांबलोय जेवायला. सो लेट्स गो. साहेबांनी कॉफी घेतली आहे. खाते हैं और निकलते हैं.
सो आता संध्याकाळचे 5-5:30 वाजलेत. आम्ही नाश्ता वगैरे केला एकदम दबाके आणि अनिकेतला साहेबांना कंटाळा आलाय. सो आम्ही खूप सारे स्पॉटमध्ये स्किप करून डायरेक्ट जॅस्परला जाणार. एक स्पॉट केला आपण ना, दोन केले. एक व्ह्यू पॉईंट, एक स्पॉटवर जाणार, टाइमपास करणार, फोटो काढणार 100, कपडे चेंज स्पॉटवर करणार. गेल्यावर फोटो काढणं इज नेसेसरी. त्याच्यासाठी आम्ही अरे मग कसं होणार? 3-4 स्पॉट आहे का? 5 हे वाजले जे एका स्पॉट पटकन- केले. हा अंकल सारखं साऊंड येतो असं नाही वाटत. हा 50, 60, 70, 80 वर्षाचा अंकल. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल प्लेस. क्यूट आहे. गॅस स्टेशन पण आहे. चार्जिंगचं नाही आहे पण खायला प्यायला तर आहे. Oh my gosh, but it took us arrival. ऑन द वे पिटो लेक झाल्यानंतर आम्ही मध्ये खायला थांबलेलो आणि थोडासा पाऊस पडून गेला, पण आता स्काय एकदम क्लिअर झालंय आणि खूप सुंदर दिसत. 18 डिग्रीज आहे आणि एकदम छान वातावरण आहे. आम्ही कपडे बिपडे चेंज करून बसलोय. आम्ही जाता जाता ही जर्नी एन्जॉय करणार आहे आणि लेट्स सी मध्ये जर का काही व्ह्यू पॉइंट लागला तर आपण तिथे थांबू. अदरवाईज आमचा तर आता तर हा लेटेस्ट प्लॅन असा आहे की डायरेक्ट जाऊन कॅम्प ग्राउंडवर जाऊ, तिथे थांबू, बघू काय सिच्युएशन आहे आणि त्याच्यानंतर जॅस्परचं डाऊनटाउन और वॉट एव्हर नियर बाय प्लेसेस वी विल एक्सप्लोर. सो लेट्स गो. काय व्ह्यू आहे, शब्द नाही एवढे सुंदर आहे. गाईज दिस इज अनिकेट्स न्यू टी शर्ट. हा मी इंडियावरून मागवलाय. कसा आहे? कारण की मला इथे कपडे नव्हते घेत म्हणून इंडियावर. नाही, हो. तुला खूप सारी व्हरायटी हवी होती म्हणून तो इंडियावरून मागवला. इथे ऍक्च्युली ना एवढी व्हरायटी नाही भेटत. आम्ही बघितलं, खूप छान क्वालिटी भेटली इंडियावरून, बट इथे खूप एक्सपेन्सिव्ह आहेत अनिकेतचे कपडे. माझे जरा स्वस्त आहेत त्या मानाने. हमला करणार आहे मी गेल्या किट्टूवर. क्रेझीची आठवण येते की नाही? खूप येतं. ऍक्च्युली अविनाश रोज डाऊनटाऊनला जातो आणि सरीमध्ये परत येतो किट्टू आणि ग्रेसीला सांभाळायला. सो थँक्स टू हिम ही ट्रिप झाली, कारण 5-6 दिवस किट्टू आणि ग्रेसीला कुठे ठेवायचा हा खूप मोठा प्रश्न होता आम्हाला. ऍक्च्युली म्हणजे आता एवढं ऊन आलंय ना की चटके लागतायत. नहीं चलेगा, चटका लगने दो, हमको चलेगा. चटका चटका खा लेंगे. काय रोड आहे यार, जबरदस्त. वाव, जस्ट वाव. इथे व्ह्यू पॉइंटवर अनिकेतने थांबवली गाडी. थांबण्यासारखी वरतच आहे जागा. व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. इट्स सो अमेझिंग. अथाबास्का ग्लेशियर. मध्येच पाऊस, मध्येच सावली असेल. मी आता 20-1 मिनिटांमध्ये चार्जिंग स्टेशनला पोहोचू आणि हा एकदम पीक आहे. खूप वर आलोय आम्ही डोंगरावर आणि कंटिन्यू पाऊस पडतोय. आय शो यू. थोडं स्केरी पण आहे. ते पाऊस तिथे. हा ना. वाव. डिअर पण नव्हता, एल्क होता, अशी शिंग होते तिला.
शिट किती स्पीड मध्ये गेलं बघितलं तू तो अरे यार आपण लक्षच नाही दिलं अरे, यार पण- इन जॅस्पर नो पण नाही करू शकत ना युटर्न घेऊच नाही एक अभी फालू दे क्या तो भाई पैसा वसूल हो रहा देवा देवा काय रे बाबा है बल्लू लिटरली 15-20 मिनिटापूर्वी आमच्या दोघांची हालत खराब झालेली खूप पाऊस पडत होता अंधार झालेला मधल्या रस्त्यावर आणि आमची अशी फाटलेली आणि थोडं पुढे आलो इथे सगळं समर सारखं आहे खूप ऊन आहे आम्ही लगेच हॅपी पॅन्ट पण आधी कॅंगोर बघून यायचं ना हाँ कैंप ग्राउंड बघून येऊया चालेल नाही नाही पहिले चार्जिंग बघू चार्जिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्री के चक्कर में लटका दोघीशी ठीक आहे 50% चार्ज करू हा 2, 4, 10, 12 प्राणी दिसले ना तर बस मजा तर सकाळी सकाळी तू उठ नाही उठ तुला तसं झोपेतच मी चालवत गाडी घेऊन जाणार वेलकम टू जॅस्पर एंट्री केल्या रेनबो दिसलेला आहे 2 आहेत 2 आहेत कुठे इथे बघ एक लाईट आहे गॉड जॅस्पर टाउन आहे आणि छान पैकी लोक फिरतायत चार्जिंग व्ह्यू मी जॅस्पर डाऊनटाऊन थोडं एन्जॉय केलं खूप कमी घरं आहेत लिमिटेड आहे पण सुंदर आहे इथे थोडं आम्ही चिकन वगैरे घेतलं आणि आता आमच्या कॅम्प साईटला चाललोय तुला बोललो ना भाई तुला 53 56 अरे 41 कुठे डोंट डिस्टर्ब देम सो दिस इज अवर कॅम्प ग्राउंड बऱ्यापैकी आयसोलेट आहे आणि वेदर पण छान आहे सो लेट्स सेट अप एव्हरीथिंग क्विक रिअल क्विक Towards the park. Yeah. चिकन कट करके हो गया है हे घासायची भांडी जरा बाजूला ठेवू तर आज मी टॅकोज बनवणार आहे तर त्याच्यासाठी चिकन बनत आहे आणि कधी इथे फायर चालू केली आहे ऑलरेडी आणि मका पण आणलेला आहे आणि बटाटे पण आणलेले आहेत वेलकम टू कॅम्पिंग चिकन तयार आहे टॅकोस पण माझे गरम करून झालेले आहेत सलाड कापलेलं आहे आता फक्त तुम्हाला सर्व करायचं बाकी असं आहे 2 मिनिटात देते हा अनिकेत थँक्यू